संध्याकाळी युद्धातून परतताना अर्जुनाच्या कानावर ही गोष्ट गेली. ऐकून अर्जुन चवताळला. प्रेतावर मारलेली लाथ त्याच्या जिव्हारी लागली. पुत्र युद्धात गेला याच्या दुःखापेक्षा त्याच्या प्रेतावर जयद्रथाने मारलेली लाथ त्याचे काळीज फोडून गेली. तो रागाने म्हणाला, उद्याचा सूर्य मावळण्याच्या आत मी जयद्रथाचा वध करीन, नाहीतर अग्निकाष्ठ भक्षण करीन. अर्जुनाच्या प्रतिज्ञेची बातमी कौरवांना समजली. दुर्योधन भयभीत झाला, कारण जयद्रथ कौरवांच्या एकुलत्या एका बहिणीचा नवरा होता. तो तसाच धावत द्रोणाचार्यांकडे आला. म्हणाला, उद्या कोणत्याही परिस्थितीत आपण जयद्रथाच्या सुरक्षेची व्यवस्था करा. अर्जुन आपल्या शब्दाला जागला तर आमचा एक मोठा शत्रू नाहीसा होईल. युवराज, आपण काही चिंता करू नका. जयद्रथाच्या रक्षणाची जबाबदारी माझी आहे. अर्जुनाची प्रतिज्ञा ऐकून जयद्रथ घाबरून गेला होता. युद्धातून माघार घेऊन पळून जावे असे त्याला वाटत होते. पण दुर्योधनाने त्याची समजूत घातली व म्हणाला, आपल्या रक्षणाची जबाबदारी आचार्यांनी घेतली आहे. आता सूर्यास्ताच्या वेळी अर्जुन अग्नीत प्रवेश करणार आहे. अरे, अर्जुन मरताना पाहण्याचे भाग्य परत मिळणार नाही. तो आनंद सोहळा बघायला तू नाहीस हे बरोबर नाही, कारण तुझ्यामुळे ही सुवर्ण संधी चालून आली आहे. जयद्रथला पण ते पटले. त्याने पळून जाण्याचा विचार सोडून दिला. द्रोणाचार्यांनी यावेळी सेनेची रचना 3 व्यूहांमध्ये केली. मध्यभागी जयद्रथाला लपवून ठेवले. प्रवेशद्वाराशी आपण उभे राहिले. चारी बाजूला वीरांची पेरणी करून ठेवली. सकाळी अर्जुन युद्धभूमीवर प्रगटला. तो थैमान घालीत, वाटेत येणाऱ्याला आडवे घालीत तो पुढे पुढे जात होता. त्याला कोणत्याही परिस्थितीत जयद्रथला शोधून काढायचे होते. आज अर्जुनाच्या अंगात जणू सैतान संचारला होता. कित्येक वीर आणि सैनिकांना ठार मारून अर्जुन द्रोणाचार्यांच्या समोर ठाकला. गुरुवर हत्यार कसे उगारायचे असा विचार करून त्याने द्रोणाचार्यांना बाजूला टाकले आणि तो आत शिरू लागला. तेव्हा द्रोणाचार्य म्हणाले, अर्जुना, मी अजून इथे उभा आहे. माझा पराभव केल्याशिवाय तुला आत जाता येणार नाही. आचार्य, मी आपल्यावर शस्त्र कसे टाकू? म्हणून तुम्हाला बाजू करून मी आत जात आहे. द्रोणाचार्य आणखी काही म्हणणार इतक्यात कृष्णाने घोड्यावर चाबूक मारला. घोडे एकदम उधळले. रथ बघता बघता पुढे गेला. अर्जुन एकटाच कौरवांच्या व्यूहामध्ये शिरत आहे हे युधिष्ठिराने पाहिले. तो ओरडून भीमाला म्हणाला, भीमा, अर्जुनाच्या मागे जा. तो एकटाच व्यूहात शिरत आहे. भीम वेगाने अर्जुनाच्या मागे धावला. त्याला द्रोणाचार्य आडवे आले. खवळलेल्या भीमाने द्रोणाचार्यांचा रथ उचलून फेकून दिला. रथ मोडून चक्काचूर झाला. पण दुसरा रथ मिळवून आचार्य त्यावर आरूढ झाले. अर्जुनाला सगळ्यांनी घेरले होते. कोणत्याही परिस्थितीत त्याला